नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, MPSC उपयुक्त चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 3 जुलै 2023च्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात. लेट्स स्टार्ट. आजची पहिली बातमी बघूयात. स्वयंसहाय्यता गटांच्या महिलांनी सेल्फ हेल्प ग्रुप जे असतात, सेल्फ हेल्प ग्रुप्स म्हणजे SHGs जे असतात, या गटांच्या महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासंदर्भात दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाकडून म्हणजेच DAYNRLM ही ई-सरस मोबाईल ॲपचा प्रारंभ करण्यात आला आहे. तर लक्षात ठेवायचं की ई-सरस काय आहे. हे एक मोबाईल ॲप आहे आणि हे कुणाशी संबंधित आहे तर स्वयंसहाय्यता गटाच्या महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हे ॲप आहे. आणि हे कुणी तयार केलेले आहे तर दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाकडून हे ॲप तयार करण्यात आलेले आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान. आता हे काय आहे हे आधी आपण बघूयात. 1 एप्रिल 1999ला 9व्या पंचवार्षिक योजनेत स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना सुरू करण्यात आली. म्हणजे 9व्या पंचवार्षिक योजनेपासून याची सुरुवात आहे. हाशिम समितीच्या शिफारशीनुसार खालील 6 योजनांचे एकत्रीकरण करून ही योजना सुरू करण्यात आली होती. कुठली योजना? दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान 1 एप्रिल 1999ला सुरू करण्यात आले होते 9व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत. यात कुठल्या 6 योजना आहेत आधी आपण बघूयात. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम IRDP, इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम, TRYSEM ट्रेनिंग ऑफ रूरल यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट, ग्रामीण युवकांना रोजगारासाठी प्रशिक्षण, ही एक योजना होती. त्यानंतर तिसरी योजना ग्रामीण क्षेत्रातील बालके आणि महिलांचा विकास, DWCRA, ड्वाक्रा असं याला म्हटलं जातं, ग्रामीण क्षेत्रातील बालके आणि महिलांचा विकास, ही तिसरी योजना. चौथी योजना होती गंगा कल्याण योजना, GKY. 5वी योजना दशलक्ष विहिरी योजना आणि 6वी योजना होती ग्रामीण कामगारांसाठी सुधारित अवजारांचा पुरवठा. या 6 योजनांचे एकत्रीकरण करून दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान ही योजना सुरू करण्यात आलेली होती. या 6 योजना एकत्र करून स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना सुरू करण्यात आली. 3 जून 2011ला स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेचे रूपांतर राष्ट्रीय ग्रामीण जीवन ज्योती अभियानात झाले. 15 नोव्हेंबरमध्ये या अभियानाचे नाव बदलून दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानात करण्यात आले. म्हणजे सर्वात आधी 1 एप्रिल 1999ला 9व्या पंचवार्षिक योजनेनुसार स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना सुरू करण्यात आली. आणि ही योजना कशी सुरू करण्यात आली तर ह्या ज्या 6 योजना होत्या, या 6 योजनांचे एकत्रीकरण करून सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर नोव्हेंबर 2015मध्ये याचे नाव बदलण्यात आले आणि याला काय नाव देण्यात आले तर दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान असे या योजनेला नाव देण्यात आले. तर लक्षात ठेवायचे की दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाकडून ई-सरस मोबाईल ॲप सुरू करण्यात आलेले आहे. आणि हे ॲप काय करते तर स्वयंरोजगार गटाच्या महिलांसाठी म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुपच्या ज्या महिला आहेत त्यांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हे ई-सरस मोबाईल ॲप सुरू करण्यात आलेले आहे. आता बघूयात पुढची बातमी. भारतीय कृषी संशोधन संस्थेमधील आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या मधुमास या आंतरराष्ट्रीय वसतिगृहाचे उद्घाटन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते करण्यात आले.
संस्थेचे आंतरराष्ट्रीय शिक्षण आणि विद्यार्थ्यांचे वाढते प्रवेश लक्षात घेऊन उच्च दर्जाच्या सुविधा आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यार्थी केंद्रित वसतिगृह तयार करण्यात आलेले आहेत. तर लक्षात ठेवायचे की आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले आंतरराष्ट्रीय वसतिगृह, त्याचे नाव काय आहे? मधुमास. हे भारतीय कृषी संशोधन संस्थेचे आंतरराष्ट्रीय वसतिगृह असणार आहे. त्याचे नाव आहे मधुमास. हे येथे महत्वाचे. पुढची बातमी बघूयात. स्पेनचा माजी तारांकित मध्यरक्षक सेस्क फॅब्रिगासने जवळपास 2 दशकाच्या कारकिर्दीनंतर फुटबॉलमधून निवृत्ती स्वीकारलेली आहे. 2010 सालच्या विश्वचषक विजेत्या स्पेन संघात फॅब्रिगासचा समावेश होता. फॅब्रिगासची सर्वोत्तम मध्यरक्षकांमध्ये गणना केली जाते. तर लक्षात ठेवायचे की 2 दशकानंतर सेस्क फॅब्रिगासने फुटबॉलमधून निवृत्ती स्वीकारलेली आहे. तर ते होते स्पेनचे. हे येथे महत्त्वाचे. आता बघूयात पुढची बातमी. पुण्यातील ज्येष्ठ रंगकर्मी विद्यानिधी, ज्येष्ठ रंगकर्मी म्हणजे विद्यानिधी, त्यांचे नाव प्रसाद वनारसे यांची युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय थिएटर संस्थेच्या अर्थात ITIच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आलेली आहे. प्रसाद वनारसे हे गेली 30 वर्षे नाट्य प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत असून इंटरनॅशनल असोसिएशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स अँड रिसर्च अर्थात आयपार या पुण्यात मुख्यालय असलेल्या संस्थेचे संचालक आहेत. या संस्थेच्या कार्यकारी मंडळावर निवड झालेले वनारसे हे पहिलेच भारतीय आहे. म्हणजे ITIच्या उपाध्यक्षपदी निवड झालेले ते पहिलेच भारतीय आहेत. ITIची निर्मिती 1948 मध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर झालेली आहे. तर लक्षात ठेवायचे की विद्यानिधी उर्फ प्रसाद वनारसे यांची युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय थिएटर संस्थेच्या अर्थात ITIच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. ITIची स्थापना 1948 मध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर झाली. हे महत्त्वाचे. पुढची बातमी बघूयात. थायलंडने 2 दशकांपूर्वी श्रीलंकेला साकसुरीन नावाचा हत्ती भेट दिला होता. पण थायलंडने श्रीलंकेकडून हत्तीची व्यवस्थित काळजी न घेतल्याच्या कारणावरून परत घेतला आहे. आता साकसुरीन काय आहे हे लक्षात ठेवायचं. सर्वात आधी तर थायलंडने श्रीलंकेला दिलेली भेट म्हणजे हत्ती, त्याचं नाव आहे साकसुरीन. आणि थायलंडने आता काय आरोप केले आहे तर श्रीलंकेने हत्तीची व्यवस्थित काळजी घेतलेली नाही, म्हणून त्यांनी दिलेलं गिफ्ट श्रीलंकेकडून परत घेतलेलं आहे. तर लक्षात ठेवायचं की थायलंडने श्रीलंकेला दिलेला भेट हत्ती, त्याचं नाव काय होतं? साकसुरीन. पुढची बातमी बघूयात. केंद्राने सरकार संचालित राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाला म्हणजेच RRUला म्हणजेच राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटीला चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी PLAला अभ्यास केंद्राच्या स्थापनेची मान्यता दिली आहे. म्हणजे हे जे PLA आहे म्हणजे चीनची ही आर्मी आहे. PLA पीपल्स लिबरेशन आर्मी चीनच्या आर्मीला म्हटलं जातं. याच्या अभ्यास करण्यासाठीचे जे केंद्र आहे त्याच्या स्थापनेची मान्यता सरकारने RRU म्हणजेच राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाला दिलेली आहे. PLA अभ्यास केंद्रामध्ये आता हे जे PLA अभ्यास केंद्र RRU मध्ये जे स्थापन होणार आहे त्यात भारत चीन सीमेवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर म्हणजे जे LAC आहे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवर तैनात असलेल्या चीनी सैन्याचे विश्लेषण, जे LAC वर चीनी सैन्य असेल त्याचे विश्लेषण करण्यासाठी संशोधन अधिकारी आणि प्राध्यापक हे कशात असतील? या PLA अभ्यास केंद्रात असणार आहेत.
RRU बघूयात आता काय आहे. राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाबाबत माहिती बघूयात. हे विद्यापीठ कुठे आहे? गांधीनगर येथे आहे. कुठे आहे? गांधीनगर येथे. राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाची स्थापना 2010 साली झालेली आहे. या संस्थेचे आधीचे नाव काय होते तर फक्त रक्षा शक्ती विद्यापीठ असे RRU चे आधीचे नाव होते. रक्षा शक्ती विद्यापीठ. राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ कायदा 2020 पारित करण्यात आला आणि या कायद्यानुसार या संस्थेला राष्ट्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. म्हणजे 2020 साली याचे नाव बदलले, राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ झाले आणि त्याला राष्ट्रीय विद्यापीठाचा दर्जा देखील देण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवायचे की RRU ची स्थापना कधी झाली आहे? 2010 साली झाली आणि तिचे नाव 2020 साली बदललेले आहे. तर या स्लाइडमध्ये महत्त्वाचे काय आहे तर लिबरेशन आर्मी, पीपल्स लिबरेशन आर्मीचा अभ्यास करण्यासाठी, जी चीनची आर्मी आहे हिचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाला केंद्र स्थापन करण्याची मान्यता दिलेली आहे. हे येथे महत्त्वाचे. पुढची बातमी बघूयात. रेडबुल संघाच्या मॅक्स वर्स्टॅपनने त्याच्या पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स 2023 स्पर्धेचे विजय मिळवलेले आहे. तर लक्षात ठेवायचे की मॅक्स वर्स्टॅपनचे हे पहिलेच ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स होते ज्याच्यात तो विजयी झालेला आहे. तो रेडबुल संघाचा चालक आहे आणि ही जी स्पर्धा असते ग्रँड प्रिक्स ही कशाशी संबंधित असते तर फॉर्म्युला 1 रेसिंगशी संबंधित ही स्पर्धा असते. आपण मागच्या स्लाइड्समध्ये बघितलेलंच आहे. आता बघूयात पुढची बातमी. अर्थसंकल्प 2018-19. या अर्थसंकल्पीय भाषणात ऑपरेशन ग्रीन्सची घोषणा करण्यात आली होती. 5 नोव्हेंबर 2018ला ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेसाठी शेतकरी उत्पादक संस्था, कृषी रसद आणि प्रक्रिया यांना प्रोत्साहन देण्यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यानुसार मंत्रालयाने टोमॅटो, कांदा आणि बटाटा मूल्य साखळीच्या एकात्मिक विकासासाठी एक योजना तयार केली आहे. शेतातील पायाभूत सुविधांची निर्मिती, योग्य कृषी लॉजिस्टिक्सचा विकास, पुरेशी साठवण क्षमता निर्माण करून आणि उपभोग केंद्राशी जोडणी करून काढणीनंतरचे नुकसान कमी करणे या योजनेचे उद्दिष्ट आहे. आता टोमॅटो, कांदा, बटाटा लवकर खराब होतात, मग काढणीनंतर याचे नुकसान होऊ नये त्यासाठी ही योजनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. ही योजना अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयामार्फत राबवली जाते. महत्त्वाचे आहे की ही योजना अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयामार्फत राबवली जाते. टोमॅटो, कांदा आणि बटाटा ही कृषी उत्पादने नाशवंत असल्यामुळे आता हे लवकर खराब होतात आणि त्यांच्या किमतीत बरेच चढ उतार असल्यामुळे कधी खूप भाव वाढतात, कधी कमी असतात. आता आपण बघितला कांदा बऱ्याच वेळा खूप वाढून जातो, कमी होऊन जातो. तसं आता टमाटा वाढलेला आहे, अगदी जास्त वाढलेला आहे, मग तो कमी होऊन जातो. या चढ उतार असल्यामुळे शेतकरी आणि ग्राहक यांना फटका बसू नये यामुळे ही योजना सुरू केलेली आहे. तर लक्षात ठेवायचे की ऑपरेशन ग्रीन्स ही योजना कोणत्या उत्पादनांशी संबंधित आहे तर टमाटा, बटाटा, कांदा यालाच टॉप्स योजना देखील म्हटले जाते. म्हणजे टोमॅटो, ओनियन अँड पोटॅटो ही योजना. आता या योजनेवर एकदा राज्यसेवेला प्रश्न विचारला गेलेला होता. ऑपरेशन ग्रीन्स हे कुठल्या उत्पादनाशी संबंधित योजना आहे किंवा याच्यात कुठल्या उत्पादनांवर काम केले जाणार आहे तर टोमॅटो, ओनियन अँड पोटॅटो. पण या योजनेला टॉप्स योजना देखील म्हटले जाते आणि हिच्यावर अजून प्रश्न विचारला गेलेला नाही आहे. तर टॉप्स ही कशाशी संबंधित आहे तर टोमॅटो, ओनियन अँड पोटॅटो याच्याशी संबंधित ही योजना आहे. हे ते महत्त्वाचे. आता ही योजना का चर्चेत होती तर आपण बघितलंच की टोमॅटोचे भाव किती वाढलेले आहेत आणि याचमुळे ही योजना चर्चेत आहे आणि महत्त्वाची आहे. म्हणून लक्षात ठेवायचे की ऑपरेशन ग्रीन्स ही योजना काय आहे, हिच्यात कुठल्या उत्पादनांवर काम केले जाणार आहे तर टोमॅटो, ओनियन अँड पोटॅटो, टमाटा, कांदा आणि बटाटा यांच्याशी रिलेटेड ही योजना आहे आणि ही योजना अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयामार्फत राबवली जाते. हे पण येथे लक्षात ठेवायचे. पुढची बातमी बघूयात. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना
त्यांच्या मालाला योग्य मोल मिळवून देण्यात मदत करण्यासाठी आणि ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत टोमॅटोची उपलब्धता सुनिश्चित करण्याकरता टोमॅटो मूल्य साखळी वाढवण्यासंदर्भात अभिनव कल्पना आमंत्रित करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागाने टोमॅटो ग्रँड चॅलेंज हॅकेथॉनची घोषणा केलेली आहे. टोमॅटो ग्रँड चॅलेंज तर कुणी केलेली आहे ही घोषणा? ग्राहक व्यवहार विभागाने ही घोषणा केलेली आहे की टोमॅटो ग्रँड चॅलेंज हॅकेथॉन केले जाणार आहे. तर हे का केले जाणार आहे? सर्वात पहिले तर हॅकेथॉन काय असते? हा एका प्रकारचा कार्यक्रम असतो ज्यात लोकांकडून नवनवीन कल्पना घेतल्या जातात. एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी नवीन कल्पना लोकांकडून घेतल्या जातात. याला म्हटलं जातं हॅकेथॉन. तर हा जो टोमॅटो ग्रँड चॅलेंज हॅकेथॉन आहे हा ग्राहक व्यवहार विभागाने आयोजित केलेला आहे. आणि हा का केलेला आहे? तर सध्या टोमॅटोचे भाव खूप वाढत आहेत. पण मग जर ते भाव कमी करायचे असतील, पण कमी केले तर शेतकऱ्यांना त्याचा नुकसान होऊ नये आणि ग्राहकांनाही परवडणाऱ्या किमतीत टोमॅटो उपलब्ध व्हावेत, याकरता या हॅकेथॉनची घोषणा करण्यात आलेली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या नावोन्मेष शाखेच्या सहकार्याने ग्राहक व्यवहार विभागाने हा हॅकेथॉन आखलेला आहे. तर लक्षात ठेवायचं की शिक्षण मंत्रालयाच्या नावोन्मेष शाखेच्या सहकार्याने ग्राहक व्यवहार मंत्रालयाने हा हॅकेथॉन आयोजित केलेला आहे. टोमॅटो ग्रँड चॅलेंज हॅकेथॉन. आता बघूयात पुढची बातमी. क्रिकेट वर्ल्ड कप बाबतची ही बातमी आहे. पहिले 2 एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकणारा कुठला संघ होता? वेस्ट इंडिज. आता या वेस्ट इंडिज क्रिकेट संघ एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2023 मधून बाहेर पडलेला आहे. विश्वचषकाच्या पात्रता फेरीत वेस्ट इंडिजचा स्कॉटलँडने पराभव केला. म्हणजे स्कॉटलँडने त्यांना हरवले आणि विश्वचषकाच्या ज्या पात्रता फेरीतनं तो बाहेर गेला आणि स्कॉटलँड आत आला. यामुळे भारतात होणाऱ्या विश्वचषकात वेस्ट इंडिज खेळू शकणार नाही. वेस्ट इंडिजने 1975 साली झालेल्या पहिल्या विश्वचषकात बाजी मारली होती. म्हणजे जो 1975 साली पहिला वर्ल्ड कप झाला होता त्यात वेस्ट इंडिज जिंकला होता. नंतर 1979 साली झालेला दुसरा वर्ल्ड कप देखील वेस्ट इंडिजने जिंकलेला होता. आणि यावेळेस म्हणजे 2023 साली होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये पात्रता फेरीतूनच वेस्ट इंडिज बाहेर गेलेला आहे. हे येथे महत्त्वाचे. पुढची बातमी बघूयात. दुबई येथे झालेल्या पहिल्या ग्लोबल चेस लीगचा पहिल्या सत्राचे विजेतेपद त्रिवेणी कॉन्टिनेंटल किंग्ज या संघाने पटकावले आहे. डेन्मार्कचा ग्रँडमास्टर योनास जेअरने मुंबा मास्टर्सच्या जोवाखीर सिंदावरोला पराभूत करून हा किताब जिंकलेला आहे. या स्पर्धेत एकूण 6 संघ सामील झाले होते. 22 जून ते 2 जुलै 2023 या कालावधीत जागतिक बुद्धिबळ लीगची पहिली आवृत्ती दुबई येथे पार पडली. ही स्पर्धा टेक महिंद्रा आणि FID यांच्या संयुक्त उपक्रम आहे. या स्पर्धेला टेक महिंद्रा ग्लोबल चेस लीग असेही म्हणतात. तर लक्षात ठेवायचे की दुबई येथे झालेली पहिली ग्लोबल चेस लीग जिला काय म्हटलं जातं? टेक महिंद्रा ग्लोबल चेस लीग असे याला स्पर्धेला देखील म्हटले जाते. या स्पर्धेत याची पहिलीच आवृत्ती होती आणि याच्या पहिल्या सत्रामध्ये कुणी जिंकलेली आहे ही स्पर्धा? तर त्रिवेणी कॉन्टिनेंटल किंग्ज या संघाने ही स्पर्धा जिंकलेली आहे. या संघाचा ग्रँड मास्टर योनास जेअरने मुंबा मास्टर्सच्या जोवाखीर सिंदारोला पराभूत करून हा किताब जिंकला आहे. आता या स्पर्धेत म्हणजेच कुठल्या ग्लोबल चेस लीगमध्ये 6 संघ आहेत. 22 जून ते 2 जुलैपर्यंत ही स्पर्धा होणार आहे. जागतिक बुद्धिबळ लीगची पहिली आवृत्ती दुबईत पार पडली. म्हणजे ही स्पर्धा कुठे झाली? दुबईत झाली. ही स्पर्धा टेक महिंद्रा आणि FID यांचा संयुक्त उपक्रम आहे. तरी म्हणून या स्पर्धेला टेक महिंद्रा ग्लोबल चेस लीग म्हणून ओळखले जाते. पुढची बातमी बघूयात. प्रसिद्ध लेखक सलमान रशीद यांना त्यांच्या साहित्यिक कार्यासाठी प्रतिष्ठित जर्मन बुक ऑफ ट्रेड
जर्मन बुक ऑफ ट्रेड शांतता पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर लक्षात ठेवायचे की सलमान रशीद यांना त्यांच्या साहित्यिक कार्यासाठी जर्मन बुक ऑफ ट्रेड शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. आता बघूयात पुढची बातमी. भारताचा टेनिसपटू युकी भांबरी यांनी त्याच्या दक्षिण आफ्रिकेचा साथीदार लॉयड हॉरिस यांनी ATP मोलार्का ओपन 2023 ही स्पर्धा जिंकली आहे. युकी भांबरीचे हे पहिले दुहेरी विजेतेपद आहे. ही स्पर्धा मोलार्का स्पेन येथे पार पडली. आता लक्षात ठेवायचे की भारताचा टेनिसपटू युकी भांबरी आणि त्याचा पार्टनर लॉयड हॉरिस जो कुठला आहे दक्षिण आफ्रिकेचा, या दोघांनी मिळून ATP मोलार्का ओपन 2023 ही स्पर्धा जिंकलेली आहे. युकी भांबरीचे हे पहिले दुहेरी विजेतेपद आहे, म्हणजे त्याने पहिल्यांदाच डबल्स खेळली आणि त्यात त्याचे हे पहिले दुहेरी विजेतेपद आहे. ही स्पर्धा कुठे झाली तर मोलार्का स्पेन येथे ही स्पर्धा पार पडलेली आहे. तर लक्षात ठेवायचे की युकी भांबरे हा भारताचा टेनिसपटू आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या आपल्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.